नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। 18 वर्षे नोकरी केल्यानंतर आता हे काम करावेच लागणार। सरकारचा नवीन अध्यादेश जारी। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे। शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे। कार्मिक व निवृत्तीवेतन कल्याण विभागाने हा महत्त्वपूर्ण अध्यादेश काढला आहे। या अध्यादेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाचे कार्य करावे लागणार आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने लावून दिलेल्या काही नियमांचे काटेकोर पालनही करावे लागते, नाहीतर त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते। दरम्यान आता शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असाच एक नवा नियम बंधनकारक केला आहे। शासनाकडून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी अधिक अचूक व अद्ययावत राहाव्यात यासाठी नवी प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या आदेशानुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने 18 वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्व नोंदी आणि कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर आता सरकारने हा अगदीच महत्त्वाचा आणि निर्णायक आदेश काढला आहे। या नवीन नियमानुसार 18 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्याने आपल्या सेवा पुस्तकातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरणे आणि त्यांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे। नियुक्तीवेळी सादर केलेली कागदपत्रे, जन्मतारीख, शैक्षणिक प्रमाणपत्रे, चारित्र्य पडताळणी अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवेत पुढे ठेवण्यासंबंधी आदेश तसेच वेतन श्रेणी, वेतनवाढी, भत्ते आणि लेखा कार्यालयाकडील इतर आर्थिक नोंदी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सत्यापित करून घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे।